शिवसेनेचा शिवसेना जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय भवानी महाराष्ट्र नवमान सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महाराष्ट्र नवमान सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा सह्याद्रीच्या या दोन वाघांचा विजय असो सह्याद्रीच्या या दोन वाघांचा विजय असो। मनसे और उद्धव बालासाहेब ठाकरे की शिवसेना के बीच गठबंधन की घोषणा के बाद 4 को विधानसभा क्षेत्र में कार्यकर्ताओं ने जबरदस्त उत्सव देखने को मिला। मनसे विभाग अध्यक्ष दिनेश सालवी और शिवसेना के कार्यकर्ताओं ने पटाखे फोड़कर एक दूसरे को लड्डू खिलाकर और गणपति बप्पा की आरती कर खुशियां मनाई। 4 कोप इलाके में शिवसेना और मनसे के कार्यकर्ताओं ने दोनों दलों के झंडे एक साथ लहराते हुए भव्य रैली निकाली। इस दौरान मराठी अस्मिता की जीत और एकजुट मराठी शक्ति जैसे नारे लगाए गए। इस अवसर पर मनसे और शिवसेना ठाकरे गुट के पदाधिकारियों ने स्पष्ट रूप से कहा कि मुंबई महापौर मराठी ही होगा और आगामी चुनाव में रेलवे इंजन और मसाल हमारे उम्मीदवारों के चुनाव चिन्ह होंगे। पदाधिकारियों ने विश्वास जताया है कि यह गठबंधन महाराष्ट्र की मराठी पहचान को नई मजबूती देगी। दिनेशजी काय सांगेल, आज तुम्ही इथे साजरा केलाय, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत, काय अपेक्षा आहेत, काय भावना? ज्या दिवसाचे मराठी माणूस मराठी तरुण वाट बघत होता तो दिवस आज आलेला आहे। खरोखरच आज आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आज विजयी जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहे। कारण काय की ज्या प्रकारे हे सत्ताधारी मराठी माणसाचे मराठी भाषेची गळचेपी करत आहेत हे आता सहन करणार नाहीये। कारण मुंबई ही फक्त मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाचीच नाहीये, तर मुंबईच्या कानाकोपऱ्यात राहणारे, खेडेगावात राहणारे तरुणांची स्वप्नाची नगरी आहे। त्यांना उच्च शिक्षण घेऊन ह्या मुंबईमध्ये यायचे ते स्वप्न बघतात। त्यामुळे त्यांचं हे स्वप्न सदैवी साकार होण्यासाठी आपल्याला या मुंबईमध्ये ठाकरे बँड हिची सत्ता, मराठी माणसांची सत्ता राहण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि नक्कीच येणारा हा काळ हा आमचा विजय असेल दोघांचा। तुमची काय भावना असेल? आज खऱ्या अर्थाने मराठी माणसं सर्व आनंदित झालेली आहेत। याकडे दिनेशजी आहेत, दिनेशजींनी सुरुवात केली असताना घटून काम केलेलं आहे आणि फक्त वर नेते एकत्र आले नाही, तर मनापासून आम्ही सर्व एकत्र आलो आहे आणि जेव्हा सगळी मनं मिळतात तेव्हा वेगळा विजय प्राप्त होतो। या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ठाकरे नावाचं एक वादळ उठलेलं आहे आणि हे वादळ महापौर बसल्याशिवाय थांबणार नाही। जागा वाटप अजून बाकी आहे, दिनेशजी पण इच्छुक नाही बघा, आहेत। जागा वाटप उद्धव साहेब आणि राज साहेब जे कुणाला सीट देतील आम्हाला ते मान्य, कारण आम्हाला फक्त या ठिकाणी ठाकरेंची सत्ता, कारण काय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सदैवी मराठी माणसांवरती आशीर्वाद राहिलेला तो कायम राहण्यासाठी आम्ही लोक आता इथे जे कोणी उमेदवार आहेत त्याला जिंकवणं हेच आमचं आहे। जो कोणी असेल तो राजसाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा हा उमेदवार आहे असं समजूनच आम्ही त्याला जिंकवण्यासाठी इथे उभे आहोत। मराठी माणूस म्हणजे फक्त मराठी नाही, ह्या मुंबईमध्ये राहणारा गुजराती माणूस, मुस्लिम बांधव, उत्तर भारतीय, ख्रिश्चन, सिंधी, ह्या मुंबईमध्ये जो 50 वर्ष होतो तो मराठी माणूस आहे आणि तो मराठी माणूस हा दोन्ही ठाकरेंच्या पाठीमागे उभा राहून त्यांना मतदान करून महापौर बसवेल। आणि आज राजसाहेब बोललेले आहेत इथे कोणाला तिकीट किंवा कोणाला हा विषय नाहीये, हे दोन ठाकरे लढतायत ना, हे इंजिन आणि मशाल हेच आमचे उमेदवार।